कार्तिक महिन्यातील दुसऱ्या उत्पत्ती एकादशीला आळंदी इथं मोठी यात्रा भरते. या यात्रेला राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं येत असतात. यंदा 26 नोव्हेंबर हा यात्रेचा मुख्य दिवस, तर 28 नोव्हेंबरला ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा संपन्न झाला. या यात्रेसाठी 23 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत एसटीच्या कोल्हापूर विभागानं जादा बसेस उपलब्ध करून दिल्या. या काळात एसटीच्या 30 बसेसमधून 18,495 भाविकांनी प्रवास केला. यातून 10,96,588 रुपये इतकं उत्पन्न एसटीला मिळालंय. 23 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये आळंदी येथे यात्रा होती. सदर यात्रेसाठी कोल्हापूर विभागातून जवळजवळ 30 बसेस गेलेल्या होत्या. या बसेसमार्फत 281 फेऱ्या स्वारगेट ते आळंदी या मार्गावरती करण्यात आल्या. या फेऱ्यांमार्फत 22,800 किलोमीटर चालवण्यात आले आणि या किलोमीटरमार्फत एकूण 10,96,588 रुपये उत्पन्न मिळाले आहे. जवळजवळ 18,495 प्रवाशांनी या फेऱ्यांमधून प्रवास. कार्तिक आळंदी यात्रा कालावधीत कोल्हापूर इचलकरंजी आगाराच्या प्रत्येकी 4, संभाजीनगर गडहिंग्लज गारगोटी कुरुंदवाड आणि राधानगरी आगाराच्या प्रत्येकी 3, मलकापूर चंदगड कागल आगाराच्या प्रत्येकी 2 आणि आजरा आगाराची 1 अशा मिळून एसटीच्या 30 बसेसनी 281 इतक्या फेऱ्या केल्या.